गावाचे जे मान्यवर आणि बॉशकडनं जे आलेले टीम आहे त्यांचं मी धन्यवाद करतो. एक बॉश एम्प्लॉय म्हणून मला नक्कीच अभिमान आहे, कारण हा जो उपक्रम म्हणजे आम्ही फक्त झाडं लावत नाही तर ते जगवण्यापर्यंत जी काळजी असते ती काळजी पण आम्ही घेतो. झाड लावण्याचा जे उपक्रम आहे ते भरपूर वर्षापासून आम्ही करतच आहोत, परंतु 3 ते 4 वर्ष त्याची पर्सनली केअर करणं हे आम्ही करत आलेलो आहे. मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी 2022, 23, 24, 25 तर आम्ही लावलेले जी झाडं आहेत तर तिथं म्हणजे आमची सोशल कमिटीची जी टीम आहे तर ती जाऊन तिथं त्याला आम्ही व्हिजिट करून त्याला व्यवस्थित पाणी भेटतंय की नाही भेटतंय ती पर्सनल एक केअर आम्ही झाडाची करतो आणि ते झाड वाढेपर्यंत म्हणजे ते बॉस त्याची टेक केअर करतं. त्यामुळं पर्सनली मला तो एक अभिमान आहे. आपण जे म्हणतो झाडे लावा ते सोपं आहे, झाडे जगवा तो एक डिफिकल्ट पार्ट आहे. तर जसं काहींनी सांगितलेलं आहे की ते सुद्धा एक झाड बनवून दत्तक घेणार आहे, तर नक्कीच आपण असं एक स्टेप जी आहे, एक वाट जी आपण म्हणतो की एक पाऊल आपण जर पुढं टाकत गेलो तर नक्कीच म्हणजे एक भविष्यात आपली जी पुढची येणारी जी पिढी आहे तर त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. आणि जागतिक पर्यावरणाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि आपण ट्री प्लांटेशनसाठी आता सुरुवात करू आणि आमची जी सोशल कमिटी आहे ज्यांनी हा स्टेप घेतलेली आहे तर त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. भैरवनाथ विद्यालय किवळे या ठिकाणी आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं एक औचित्य साधून या ठिकाणी बॉश इंडिया कंपनीने या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन आणि 14 टेरेसच्या या माध्यमातून या ठिकाणी वृक्षारोपण समारंभ या ठिकाणी ठेवला आहे. तरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या आहे पंचायत समिती सभापती विद्याताई मोहिते पाटील. आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधू आणि काय यांची प्रतिक्रिया सांगू. आज या ठिकाणी आपल्या किवळे गावामध्ये भैरवनाथ विद्यालयाच्या आवारामध्ये बॉस कंपनीच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि त्याचं संगोपन, ती झाडं वाढवण्याचं जगवण्याचं काम 14 ट्रीच्या माध्यमातून होणार आहे. तर नक्कीच हा अत्यंत सूक्त असा कार्यक्रम आहे, कारण दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि भविष्यामध्ये झाडं जगवणं, ती वाढवणं ही काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे अन्न, पाणी आणि हवेची आपल्याला जीवनामध्ये आवश्यकता आहे त्याप्रमाणे तितकंच महत्त्व माणसाच्या जीवनामध्ये झाडांचं देखील आहे. कारण भविष्यामध्ये येणारी आपल्या पिढीला निरोगी असं आरोग्य आणि हरित पर्यावरण निर्माण करून देण्याची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे वृक्षारोपण करणं हे काळाची गरज आहे. आपण पाहता या ठिकाणी सभापती मॅडमनी सांगितले वृक्षारोपण लागवड काळाची गरज आहे. खेड तालुका विद्यमान आमदार साहेब बाबाजी काळे यांचे भाचे यांच्याशी थेट संपर्क साधले. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं बॉश कंपनी आणि 14 ट्री या संस्थेच्या माध्यमातून किवळे गावामध्ये विविध भागांमध्ये आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असताना खरं तर या दोनही संस्थेचं मी सर्वप्रथम खेड तालुक्यातील सर्व जनतेच्या माध्यमातून आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वप्रथम सर्व नागरिकांना पर्यावरण दिनाच्या मनापासून शुभेच्छा देत असताना या ठिकाणी पर्यावरण रक्षण आणि त्याचं संवर्धन करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण आपण जर पाहिलं वाढत्या विकासामुळे खरं तर पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना या पर्यावरणाच्या माध्यमातून खरं तर अनेक समस्या या ठिकाणी जगासमोर उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची या ठिकाणी आहे. या पर्यावरण दिनाच्या पर्यावरण सप्ताह आयोजित केलेला आहे. 5 जूनपासून हा 12 जूनपर्यंत आयोजित असतो आणि निश्चितच शासकीय स्तरावरती असतील किंबहुना अनेक संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी पर्यावरण संवर्धनासाठी अनेक चांगल्या पद्धतीची पावलं या ठिकाणी उचलली जातात. त्याबरोबर आपल्या प्रत्येकाची जबाबदारी निश्चित आहे. आजच्या या प्रेरणादायी आनंदमयी एका वातावरणात आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. किमान एक झाड जरी सर्वांचा प्रमुख तरी निश्चितच जे आपल्याला आज उपस्थित आहेत गावातले पहिले म्हणजे मी ग्रामपंचायत सरपंच, गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर किवळे गावचे सर्व रहिवासी यांचं मी स्वागत करतो. अर्थात आम्ही तुमच्याकडे आलो तरी पण या कार्यक्रमासाठी स्वागत करतो. दुसरा सलोनी, जसे की आपण पाहतोय मी आलेलो आहे किवळे या ठिकाणी बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी भैरवनाथ विद्यालय किवळे या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आपण संवाद साधूया.
ट्रस्टच्या बाबतीत आणि झाडांच्या संदर्भात आपण पाहू शकता या ठिकाणी भरपूर झाडे ठेवलेली आहेत. विविध प्रकारची कलमं आणि झाडांची रोपं या ठिकाणी ठेवलेली आहेत. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी फोर्टेंटरीचे मॅनेजर यांच्याशी संपर्क साधूया. माझं नाव अनंत तायडे, फोर्टेंट्री फाउंडेशन. आज पर्यावरण दिनानिमित्त आज बॉस इंडिया आणि फोर्टेंट्रीच्या माध्यमातून इथे वृक्ष लागवडचा शुभारंभ होतो. बऱ्याच प्रकारचे आपण झाडं देशी लावतो आहे आणि त्याचं 5 वर्ष संगोपन करतो. तुम्ही बघू शकता की इथे बऱ्याच प्रकारचे झाडं आणले आहेत. आपलं तामण आहे, जांभूळ आहे, चिंच आहे, फळझाड आहे, फुलझाड आहे. या सगळ्या झाडांचे देशी झाडांचं महत्त्व पर्यावरण दिनाच्या निमित्त मी सांगू इच्छितो की देशी झाडं आपल्या धर्तीवरती हळूहळू कमी होत आहे. तोच आमचा संकल्प आहे की फोर्टेंट्रीच्या माध्यमातून पूर्ण खेड तालुक्याला हरित कसं करता येईल, देशी झाडं कसे जगवता येईल, त्या माध्यमातून हा काम बॉस इंडियाच्या माध्यमातून आज इथे उद्घाटन चालू आहे. या शालेय समष्टीचे माणिकराव कदम साहेब यांच्याशी थेट या शाळेच्या संदर्भात समस्या जाणून घेऊ. या शाळेच्या प्रांगणामध्ये बॉस इंडिया कंपनीने वृक्षारोपण 101 झाडे लावण्याचा उपक्रम घेतलेला आहे आणि तो आज पार पडत असताना गावातील सर्व पदाधिकारी, त्यांचे सहकारी, गावातील सर्व नागरिक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने वृक्ष लागवडीसाठी एकत्र जमलेले आहेत. वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. आपल्याला जो ऑक्सिजन मिळतो आणि त्याची वाढ होणं आज काळाची गरज झालेली आहे. प्रदूषणामुळं प्रत्येक शहरं प्रदूषणमुक्त करण्यासाठी वृक्ष लागवड ही फार गरजेची झाली आहे आणि हा स्तुत्य उपक्रम आज या ठिकाणी साजरा होत असताना आमच्या बरोबर आमच्या शाळेचे सचिव शिवले सर आणि शेख सर, आमच्या गावचे विकास सोसायटी चेअरमन बाजीराव चौधरी, आम्ही सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आहोत आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. आज या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भैरवनाथ विद्यालय, किवळे ग्रामस्थ आणि बॉश इंडिया कंपनी यांचा या ठिकाणी त्रिवेणी संगम झालेला आज दिसून येतो आणि याच माध्यमातून आज या ठिकाणी वृक्षारोपण हा जवळजवळ 101 वृक्षांचा उपक्रम हा या ठिकाणी पार पडला. हा पार पडत असताना मला हा दिन बाजूला राहू द्यात, पण मला या दिनाच्या निमित्तानं सगळ्या जणांना आठवण करून द्यायची की आज सगळ्यात मोठी समस्या जर कुठली उभी राहिली असेल तर म्हणजे आपले नैसर्गिक स्रोत टिकवणं, त्याचं जतन करणं आणि त्यांच्या माध्यमातून आपली निकोप वाढ होणं सजीवांची, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मी म्हणण्याचा मागचा उद्देश मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. आज जर आपण बघितलं तर जागतिक पातळीवर जे युद्ध चालू आहे ते युद्ध आज ऑइलचं चालू आहे, पण येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. जर आज आपण बघितलं आपण ज्या पद्धतीने पाण्याचा वापर करतोय, ज्या पद्धतीने आपण जंगलाचा ऱ्हास करतोय, त्यामुळे पुढच्या काळात पाण्याच्या माध्यमातून युद्ध जर झालं बघायला मिळालं तर पुन्हा डबल होतं. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत जागतिक मानकानुसार, जागतिक मानक ठरलेले त्यानुसार क्षेत्रफळाच्या 33% वृक्ष लागवड असणं गरजेचं, वृक्ष असणं गरजेचं. पण दुर्दैवानं महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात देखील माझ्या ज्ञानानुसार हे प्रमाण 15 ते 17% सरासरी, हे 33% वाढवण्यासाठी इथून पुढे मोठ्या प्रमाणावर चळवळ उभी राहणं गरजेचं आहे. आणि या निमित्ताने मी सगळ्यांना आवर्जून आठवण करतो की आपल्याला किंवा आपल्या पुढच्या पिढीला जर निकोप जगवायचं असेल तर 33% वृक्ष वाढवणं ही काळाची गरज आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ही चळवळ उभी राहावं ही या निमित्ताने आपल्याला विनंती आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.